श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रानुसार चैत्र अमावास्या ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. यंदा 17 एप्रिल म्हणजेच शुक्रवारी आहे चैत्र अमावास्या. अमावास्या ही तिथी पितरांना समर्पित असते. चैत्र अमावास्येला पितरांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा दानधर्म केल्याने त्यांना गती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद लाभतात. यामुळे घरातील पितृदोष दूर होण्यास मदत मिळते. या दिवशी गंगा, गोदावरी किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला मोठे महत्त्व आहे. असे मानले जाते की चैत्र अमावास्येला पवित्र स्नान केल्याने वर्षभरातील पाप धुवून निघतात आणि मनाची शुद्धी होते. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान केल्याने पुण्य मिळते. विशेषतः सातू, तीळ आणि पाण्याचे दान करणे फलदायी मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत काल सर्पदोष, ग्रह दोष, पितृदोष किंवा अन्य दोष असतात त्यांच्यासाठी चैत्र अमावास्येच्या दिवशी पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी हवन, शिव मंदिरात जाऊन पूजा केल्याने दोषाची तीव्रता कमी होते. अमावास्येची रात्र ही तंत्र, मंत्र आणि विशेष साधनेसाठी महत्त्वाची मानली जाते. अनेक साधक या दिवशी शांत ठिकाणी बसून नामस्मरण किंवा ध्यान करतात, ज्यामुळे मानसिक शांती मिळते. तसेच अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मी तसेच श्रीहरी विष्णूंच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच चैत्र अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण घरापुढे कावळ्याला खाऊ ठेवा. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष हा कायमचा नष्ट होणार आहे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत, वेदना आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ते कोणती वस्तू ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतात. ज्या ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष, इतर अडचणी येतात. शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्याच्या जीवनकाळात सर्व प्रकारची संकट येत असतात. इच्छा असूनही माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही. या दोषामुळे किंवा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं, कलह, त्याचबरोबर मुलं खूप आजारी पडतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, तसेच मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या निर्माण होत असतील, घरामध्ये दारिद्र्य येणं, या प्रकारच्या समस्या येतात. जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला अमावास्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय करण्याची गरजही भासत असते. हा उपाय करण्याकरता आपल्याला अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, अंथरुणामध्ये श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेवांचे स्मरण करायचे, स्नान करायचे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला काळे तीळ टाकून स्नान करायचे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे, चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना त्यामध्ये आवर्जून थोडेसे काळे तीळ टाकायचे. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते.
तसेच आवर्जून आपल्याला अमावास्येच्या दिवशी घराची स्वच्छता सुद्धा करायची आहे, फरशी पुसून घ्यायची आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला गोमूत्र तसेच थोडीशी हळद आणि खडे मीठ टाकून आपल्याला घराची स्वच्छताही करून घ्यायचे। जाळे जळमटे असतील तर ते काढून टाकायचे आहे। तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला स्वच्छताही करून घ्यायची आहे। तांब्याच्या कळशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं, त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची। असं हे जल जे आहे ते आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आहे, स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये येणारी जी नकारात्मकता आहे, वाईट शक्तींचा प्रभाव आहे तो दूर होण्यामध्ये मदत मिळते। तसेच उंबरठ्यावर आवर्जून आपल्याला हळदीचं लेपन हे करून घ्यायचं। उंबरठ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला थोडंसं पाणी सुद्धा शिंपडून घ्यायचं आहे, कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पूर्वज मृत्यूलोकातून या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर येऊन थांबलेले असतात। आणि जेव्हा असं हे पाणी आपण उंबरठ्याकडे शिंपडतो तर ते पाणी ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। तर हे छोटे छोटे उपाय सुद्धा आवर्जून आपल्याला अमावास्येच्या दिवशी सकाळीच करून घ्यायचं आहे। असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पूर्वज मृत्यूलोकातून भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की त्यांच्याकरता आपण कोणत्या सेवा ह्या करत आहेत। जर कावळ्याने घास खाल्ला तर तो अतिशय शुभ मानला जातो। कावळ्याशी संबंधित ही कथा त्रेतायुगाची आहे। कावळ्याला देवदूत मानले गेले आहे। इंद्राचा पुत्र जयंत याने सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण करत सीता देवीच्या पायाला चोच मारली। कावळ्याची कृती पाहून श्रीरामाने गवताच्या काडी वापरून ब्रह्मास्त्र चालवले आणि जयंतचा डोळा क्षतिग्रस्त केला। जयंतला आपली चूक कळाली आणि त्याने श्रीरामाकडे क्षमा याचना केली। मर्यादा पुरुषोत्तमाने जयंतला क्षमा करून वरदान दिले की कावळा रूपी तुला अर्पण केलेले भोजन पूर्वजांना लाभेल आणि तेव्हापासून कावळ्याला पूर्वजांचे रूप म्हणून ओळखले जाऊ लागले। हा उपाय करताना आपल्याला एक वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा आहे, पण हा भात शिजवताना आपल्याला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल हे टाकायचं नाही, नुसता भात हा शिजवून घ्यायचा। आता हा भात जो आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा द्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे। हा भात थंड झाला की त्यावर आपल्याला 1 ते 2 चमचे दह्याचे टाकायचे, तसेच त्यावर आपल्याला थोडेसे काळे तीळ सुद्धा टाकायचे, कारण काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात। हा दही भात जो आहे तो आपल्याला आपल्या घरापुढे किंवा तुम्ही तुमच्या टेरेसवर, बाल्कनीमध्ये, अगदी तुमच्या अंगणामध्ये सुद्धा कावळ्याकरता ठेवू शकता। भात आपल्याला सकाळी 11 ते 12च्या आसपास ठेवायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं साखर सुद्धा टाकायची। असं हे गोड पाणी सुद्धा आपल्याला त्या भातासोबत आपल्या अंगणामध्ये कावळ्याकरता ठेवायचं आहे। असं हे गोड पाणी ठेवल्यामुळे आपले पित्र हे तृप्त होत असतात आणि जर आपले पित्र प्रसन्न झाले तर त्यामुळे आपल्याला निश्चितच सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव म्हणा, नाही माहिती असेल तर 21 वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला आपल्या पितरांची क्षमा याचनाही करून घ्यायची। आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमाही मागून घ्यायची आहे। यापुढे आपल्याला त्यांचं कायम स्मरण राहील असं आपल्याला बोलायचं आहे। आता ही सेवा किंवा हा उपाय जो आहे तो आपल्या घरामध्ये कोण करू शकतं, तर आपल्या घरामध्ये जे वडीलधारी माणसं असतील त्यांनी हा उपाय जो आहे तो करायचा आहे। त्यानंतर आपल्याला बोलायचे, दक्षिण, पश्चिम, वायव्य दिशेला राहणाऱ्या पुण्यकर्मी कावळ्यांनो, मी ठेवलेल्या नैवेद्याचं ग्रहण करावा। असं बोलल्याने आपण कावळ्याकरता ठेवलेला जो नैवेद्य आहे तो आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतो असे म्हटले जाते। प्रत्येक अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला ही कावळ्याची सेवा जी आहे ती करायची आहे। ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होतो आणि आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकट, समस्या, दोष, दारिद्र्य हे येणार नाही। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।